आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रीयन स्टाईल लसूणची चटणी बनवणार आहोत। ही चटणी 3 ते 4 महिने टिकते आणि खूपच चविष्ट बनते। तर लसूणची चटणी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी लसूण घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेली आहे आणि 1 वाटीपेक्षा थोडी कम शेंगदाणे घेतलेली आहे। त्याचबरोबर 4 ते 5 लाल मिरच्या घेतलेल्या वाळलेल्या आणि थोडा कढीपत्ता घेतलेली आहे। 1 चमच तीळ घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमच जिरा घेतलेली आहे। आता आपल्याला हे तीळ आधी भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना तेलाचा वापर नाही करायचा आहे, म्हणून आपण सर्वात आधी तीळ भाजून घेत आहोत। तीळ छान असे तळतळ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। बघू शकता तीळ छान असे भाजलेले आहेत। आता आपण हे तीळ एका वाट्यामध्ये काढून घेऊया। तीळ काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे तेल टाकायचं आहे आणि लसूण भाजून घ्यायचे आहे, म्हणजे लसूण छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मी इथे 2 चमच तेल टाकलेले आहे, एकदम जास्त तेल टाकायचं नाही आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे, त्यानंतर लसूण टाकून घ्यायचे आहेत आणि या लसूणना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। लसूणचा कलर चेंज झालेला आहे। आता आणखी काही वेळ यांना छान असं फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता लसूण छान असे फ्राय झालेले आहेत। आता आपण यांना एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघू शकता या प्रकारे असं कलर होईपर्यंत आपल्याला हे लसूण छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरतीच करायचे, एकदम हाय फ्लेम नाही करायचे किंवा एकदम स्लो पण नाही करायचे। मीडियम गॅसवरती आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे। बघू शकता सर्व लसूण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण कढीपत्ता फ्राय करून घेऊया। याच तेलामध्ये आपण आता हा कढीपत्ता पण फ्राय करून घेऊया। कढीपत्त्याला छान असं परतून फ्राय करून घ्यायचं आहे। कढीपत्ता छान असा फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला या कढीपत्त्याला सुद्धा एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता छान असा फ्राय झालेला या कढीपत्ता। आता आपण याला काढून घेऊया। कढीपत्ता काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथेच आपण शेंगदाणे पण टाकून घेऊया। शेंगदाणे टाकल्यानंतर या शेंगदाण्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि छान भाजू द्यायचे आहेत। बघू शकता शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आहे बघा। आता आपण हे शेंगदाणे पण एका वाटीमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। आता आपण या मिरच्या पण इथेच भाजून घेऊया। मिरच्यांबरोबर आपण जिरा पण भाजून घेऊया। या जिऱ्याला व मिरच्यांना छान असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यांना पण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। जिरा व मिरच्या काढून घेतलेला आहे। आता आपण इथे खोबरा भाजून घेऊया। या खोबऱ्याचा कलर छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बघू शकता कलर चेंज व्हायला लागलेला आहे। आता याला आणखीन काही वेळ भाजू देऊया। काही वेळानंतर बघू शकता खोबरा छान असा भाजलेला आहे। आता आपल्याला हा खोबरा पण काढून घ्यायचा आहे। खोबरा छान असा लालसर भाजून घेतलेला आहे। त्याचबरोबर आता इकडे बघा सर्व साहित्य भाजून झालेले आहेत। लसूण, खोबरा, शेंगदाणे, लाल मिरच्या, कढीपत्ता, तीळ व त्याचबरोबर जिरा सर्व भाजून झालेले आहेत। आता आपण यांना वाटून घेऊया। तर सर्वात आधी आपण आता हे मिरच्या टाकून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये। त्याचबरोबर आता आपल्याला इथे जिरा पण टाकून घ्यायचा आहे, तीळ टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आता आपल्याला इथे शेंगदाणे व खोबरा पण टाकून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता पण टाकून घेऊया। आता या सर्वांना बारीक करून घेऊया। एकदम लगातार बारीक करायचं नाही आहे, असं थांबून बारीक करायचं आहे 2 ते 3दा। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लसूण टाकायचे आहेत। बघू शकता छान असा दरदरा बारीक झालेला आहे। आता आपण इथे लसूण टाकूया। हे फ्राय केलेले लसूण आता आपण इथे टाकून घेतलेले आहेत
आता यांना सुद्धा छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि थांबूनच बारीक करायचं आहे, म्हणजे असं लगातार घुमवतच नाही राहायचं आहे बघा, असं लगातार फिरवतच नाही राहायचं आहे, असं थांबून बारीक करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता लसूण पण छान असं बारीक झालेलं आहे यामध्ये। आता आपण याच्यामध्ये मिरची पावडर टाकून घेऊया। मिरची पावडर आपल्याला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, तर मी इथे अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर मी इथे मीठ अर्धा चमच्यापेक्षा थोडं कम टाकलेली आहे, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे बघा, थोडीशीच हळदी पावडर टाकायची आहे, ऑप्शनल आहे, कलर छान येतो हळदी पावडरमुळे। आता यांना फिरवून घेऊया, असं थांबूनच फिरवायचं आहे। आणि बघा आता एकदा आणखीन आपण यांना छान असं फिरवून घेऊया। बघा हे थोडं मिक्स झालेलं नाही आहे, आणखीन 1-2 वेळा असं छान फिरवून घेऊया। आणि आता बघू शकता लसूणची चटणी रेडी झालेली आहे बघा, बघू शकता सर्व साहित्य छान असे बारीक झालेले आहेत आणि ही चटणी रेडी झालेली आहे। आता आपण ही चटणी एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती भारी झणझणीत लूक आलेला आहे या चटणीला आणि खूपच चविष्ट लागते ही चटणी, बघा किती भारी लूक आलेला आहे। आणि आता तयार झालेली आहे आपली महाराष्ट्रीयन स्टाईल लसूणची चटणी, खूपच टेस्टी लागते ही चटणी। ही चटणी वडापावमध्ये वगैरे टाकून खाल्ली जाते आणि या चटणीची टेस्ट खूपच भारी येते। एकदा तरी या पद्धतीने ही महाराष्ट्रीयन स्टाईल लसूणची चटणी एकदा नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।